पुरणपोळीबरोबर खाल्ली जाणारी कोल्हापूरची फेमस कटाची शेक तुम्ही घरी बनवली आहे का? आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर फेमस कटाची शेक, जी पुरणपोळीची चव दुप्पट वाढवते. तर सर्वात आधी आपण लागणारे वाटण बनवणार आहोत. तो वाटण्यासाठी हे स्क्रीनवर दाखवलेले साहित्य लागते. त्याच्यामध्ये आपण शिजलेली डाळ पण घालून वाटण करून घेणार आहोत. नंतर आपण पातेल्यामध्ये तेल घालून जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून त्याची फोडणी देणार आहोत. नंतर जे वाटलेलं वाटण होतं ते घालून छान असं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून त्या वाटणाला थोडंसं मसाल्याला तेल सुटेल असं आपण करणार आहोत. त्यानंतर मी टाकलं कोल्हापूर स्पेशल घरचा मसाला आणि थोडेसा चिकन मसाला. एक ट्रिक लक्षात ठेवा, कोणतेही रस्साभाजी करायची असेल तर कट येण्यासाठी मसाल्यात थोडे थोडे पाणी घालूनच मिक्स करून घ्या. आणि आता आपण टाकलेलं आहे जी शिजलेली डाळ होती त्याचे पाणी म्हणजेच कट. त्यानंतर हे 5-6 मिनटं मी शिजून घेतली. बघा झाली आपली गरमागरम कोल्हापूर स्टाईल कटाची शेक तयार. ही शेक भात पुरणपोळी बरोबर खूप टेस्टी लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.